तर गेल्या वेळी संभाजीनगर वासियांनी चूक केली, मात्र यावेळी निवडणुकीत नव्या निजामांना घरी बसवा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केले। संभाजीनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी एमआयएमवर जोरदार टोलेबाजी केली आहे। संभाजीनगरातून मजलिसला पळवून लावा असं ते म्हणाले। तर निजाम जे करत होता ते आज भाजप करत असल्याचं उत्तर इम्तियाज जलील यांनी अमित शहा यांना दिलंय। 400 पार का बहुमत लाना है या नहीं लाना है? जोर से बोलो, लाना है या नहीं लाना है? मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाना है या नहीं बनाना है? तो ऐसी आवाज नहीं चलेगी। संभाजीनगर से मजलिस को उखाड़ कर फेंकने का संकल्प लीजिए। आज इस सभा से संकल्प कर कर जाइए। सरदार पटेल ने जो अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आजादी के बाद निजाम से मुक्ति दिलाई थी, ये नए निजामों को आप फिर से एक बार घर में बिठाकर उनकी जगह बताने का काम करेंगे। अशा प्रकारची भाषा त्यांना शोभतं अमित शहा जेव्हा असं बोलतो ना, कारण देशाचे गृहमंत्री आहे आणि एका गृहमंत्री माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये येऊन असा धमकी भरा हे स्टेटमेंट देणं की उखाड़ फेकेंगे करके, म्हणजे हे त्यांना शोभतं नाही शोभतं माहित नाही। तो मी माझा संबंध जे आहे ते निजामाशी जोडत आहे। माझं काही देणं घेणं नाही। निजाम होते एका काळात, ते गेले मेले संपले आता। आणि पण हे सांगावं मला हे सांगायचं आहे की जे काम निजाम करत होते, देशाला कमजोर करण्याचं काम, देशाला तोडण्याचं आणि फोडण्याचं जे काम करत होते, ते दुर्दैवाने आज कोणता पक्ष ते काम करत आहे। अमित शहा साहेब, मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका।